प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोल्हापूर कोर्टानं ही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोरटकरला चप्पल दाखवण्यात आली आहे, सोबतच चिल्लर फेकण्याचा सुद्धा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी केला। कोरटकर विरोधात शिवप्रेमी संताप त्यांनी व्यक्त केलाय। कोल्हापूर कोर्टाच्या आवारात कोरटकरला चप्पल दाखवण्याचा प्रयत्न हा काही शिवप्रेमींकडून करण्यात आलेला आहे। 3 ते 4 शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतला। आपण ही दृश्य बघतोय, जेव्हा प्रशांत कोरटकर याला बाहेर घेऊन आलेले होते न्यायालयातून, तेव्हा कोरटकर याच्यावर हा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। चप्पल दाखवण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला होता, सोबतच प्रशांत कोरटकरवर चिल्लर सुद्धा फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच काही शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ती सुद्धा दृश्य आपण बघू शकतोय। एका दृश्यांमधून आपण बघू शकतोय शिवप्रेमी हे आक्रमक झालेले होते। प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न हा शिवप्रेमीने केला आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कोल्हापुरी चपला घेऊन हे शिवप्रेमी एकवटलेले होते आणि त्याच चपला घेऊन प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न काही शिवप्रेमीने केला आणि याच 3 ते 4 शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। खरं तर 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी ही प्रशांत कोरटकरला सुनावली आहे। ॲक्च्युली 7 दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती। माननीय कोर्टाने 28 तारखेपर्यंत म्हणजे एकूण 4 दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीची मंजूर केलेली आहे। काही त्या तपासातला प्रोग्रेस आणि ज्या फॅक्ट आहेत त्याच्याबद्दलची काही माझ्यावरती काही बंधने असल्यामुळे मी आपल्याला ती माहिती देऊ शकत नाही, परंतु 7 दिवसाची मागितलेली होती कस्टडी, त्याच्यापैकी 28 तारखेपर्यंत 4 दिवसाची मंजूर केलेली आहे। मोबाईलमधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो मोबाईल आपण हे केलेला आहे, फॉर्मॅट केलेला आहे। आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास। त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे, त्याची काय गरज आहे? त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं, तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला काय काय पाठवलं, यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं, कोणाला काय कळवलं हे सुद्धा कळणं आवश्यक आहे। फेसबुकला पोस्ट करणं, मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलो नव्हतं की मला फोन कर आणि असं घाणेरडं विषारी वक्तव्य कर। मला 12 वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्याबद्दल 3-3:30 पर्यंत मला झोपच आली नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल, शिवरायांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत, जिवंत आहेत, हेच मला पटत नव्हतं। आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार, म्हणून मी समाजासमोर आणले।